अमेरिकेनं भारतावर 50% टेरिफ लावल्यामुळे भारतीयांचं टेन्शन सध्या वाढलंय। डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली असली तरी या घोषणेची अंमलबजावणी होईल की नाही याबाबत मात्र साशंकता व्यक्त केली जाते आहे। गेल्या काही वर्षात डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्यानं आपली भूमिका बदलली आहे आणि त्यामुळे भारतावर दबाव टाकण्यासाठी किंवा भारताला आपल्या पुढे झुकवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हा डाव टाकतायत का अशी सध्या चर्चा एकूणच जागतिक पातळीवर सुरू आहे। मात्र असं काय घडतंय की अमेरिकेला सातत्यानं भारताला दबाव टाकण्याचा एक प्रयत्न करावा लागतोय, हे जाणून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडींचा आपल्याला मागोवा घ्यावा लागेल। रशिया आणि युक्रेनच्या युद्धादरम्यान भारतानं तटस्थतेची भूमिका घेतली, त्यामुळे अमेरिका काहीसा नाराज झाला। खरं तर आत्तापर्यंत अमेरिकेची अनेक वर्षांपासून अशी भूमिका असते की जे अमेरिका करेल त्याचं भारतानं उघडपणे समर्थन करावं आणि अमेरिकेच्या बाजूनं उभं राहावं। मात्र भारतानं देखील स्वतःचं स्वायत्त जपत अनेकदा अमेरिकेच्या निर्णयाचं स्वागत केलं, तर अनेकदा या निर्णयांचा विरोध करून काही वेळेला तटस्थतेची देखील भूमिका घेतली आहे। त्यामुळे नाराज असलेल्या अमेरिकेनं आता हे टेरिफ अस्त्र वापरल्याची देखील चर्चा आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्रिक्स ही जी संस्था आहे, ज्या संस्थेमध्ये भारत, रशिया, चायना, ब्राझील यासारखे बडे देश आहेत, या सगळ्या ब्रिक्स संस्थेतल्या देशांची जर एकवाक्यता वाढली, एकोपा वाढला आणि त्यांच्यात व्यवहार सुरळीत सुरू झाले तर कदाचित डॉलरची जगभरात असलेली दादागिरी संपुष्टात येईल आणि हे देश आपली स्वतःची करन्सी वापरून व्यवहार करायला लागतील अशी एक भीती अनेक वर्षांपासून अमेरिकेला आहे। त्यामुळे सातत्यानं चायना असेल, रशिया असेल, भारत असेल यांच्यावर टेरिफ लादून ह्या सगळ्या देशांमध्ये एकवाक्यता येणार नाही, त्यांच्यामध्ये भांडणं होतील, वाद राहतील अशा पद्धतीचा प्रयत्न अमेरिका सातत्यानं करतोय। हे सगळे जरी विषय असले तरी अमेरिकेनं भारतावर जरी उद्या 50% टेरिफ लावलं तरी त्याचा फारसा काही सकारात्मक परिणाम खुद्द अमेरिकेत देखील होईल असं म्हणता येणार नाही। कारण शेवटी अमेरिकेत जो माल येईल तो चढ्या दरानं असेल आणि अमेरिकेच्या नागरिकांना महागाईचा सामना करावा लागेल। अर्थात ही गोष्ट निश्चित आहे की जर खरंच अशा पद्धतीचा 50% टेरिफ अमेरिकेनं भारतावर लावलाच तर भारताचा शेअर बाजार हा काही काळापुरता गडबडेल, मात्र नंतर तो स्थिर स्थावर देखील होईल। आणि त्याचं कारण देखील तज्ज्ञ असं सांगतात की मोठ्या प्रमाणात जे परकीय गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारांमध्ये आहेत त्यांना भारताच्या अर्थव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे आणि यासोबतच अमेरिकेनं अशा पद्धतीनं टेरिफ लावल्यानंतर भारताच्या GDPला धक्का निश्चितपणे लागेल। मात्र संकटात सुद्धा संधी असते हे भारत जाणून आहे आणि त्यामुळे आत्मनिर्भर होण्याची ही देखील एक संधी असल्याचं आता तज्ज्ञांचं मत आहे। अमेरिकेनं 50% टेरिफ लावलाच तर भारत स्वतःची अर्थव्यवस्था अधिक बळकट करू शकेल, किंबहुना अमेरिकेव्यतिरिक्त जे इतर मोठे देश आहेत त्यांना देखील भारत आपला माल हा निश्चितपणे मोठ्या प्रमाणात पाठवू शकेल अशी देखील तज्ज्ञांना अपेक्षा आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या टेरिफच्या युद्धामध्ये उद्या जर डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेऊन भारताला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न जरी केला तरी भारत हा त्यामधून देखील एक चांगली संधी बघून स्वतःची अर्थव्यवस्था बळकट करण्याचा आणि आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न निश्चित करेल असंच जाणकार या निमित्तानं सांगतायत। त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये आता डोनाल्ड ट्रम्प हे नेमका काय निर्णय घेतात आणि कशा पद्धतीनं पुढची चाल खेळतात हे बघणं देखील भारतासाठी महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।